झाला। यानंतर आपण लगेच हॅलो या सर्वांसाठी एकदा जोरदार व्हायला पाहिजे। या छोट्याशा पथनाट्यामधून आपल्याला हे दाखवायचं होतं की नागपूर शहरात जी मानव तस्करी आहे कुठेतरी थांबली पाहिजे आणि जो बाल लैंगिक अत्याचार आहे, बालकांवर होणारी मानव तस्करी आहे ही कुठेतरी थांबली पाहिजे। हे या विद्यार्थ्यांचा एक म्हणजे आपल्या इथे सादर करण्याचा एकच उद्देश होता की सगळ्या नागरिकांना या गोष्टी अतिशय चांगल्या प्रकारे समजल्या पाहिजे आणि नागपूर शहर हॉटेल्स पर्यंत पोहोचण्याचा आमचा निर्धार आहे, जेणेकरून या सर्व ठिकाणी होणारी मानव तस्करी ही थांबली पाहिजे आणि अतिशय चांगल्या प्रकारे हा नागपूर शहर पोलिसांचा एक उपक्रम नागपूर पोलिसांनी सुरू केला आहे। मी सर्व नागरिकांना विनंती, सर्वांना माहित आहे की नागपूर पोलीस तर्फे वेगवेगळे विविध जे ऑपरेशन राबवले जात आहेत, त्यामध्ये जसे की गाडी वाहन चालवताना जसे दारू गाडी चालवतात ते थांबवावं, ड्रग्स विरोधी मोहीम असेल, हे ऑपरेशन शक्ती आहे, हे सर्व कार्यक्रम आम्ही जेव्हा राबवतो तेव्हा सर्व लोकांचा याच्यामध्ये सहभाग असणं खूप आवश्यक आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जनजागृती ही अतिशय महत्त्वाची आहे। याशिवाय जर पोलिसांनी कितीही प्रयत्न केले तरी ती आमच्यासाठी ती अशक्यप्राय बाब असते। असं जर सर्वांचं सहकार्य याच्यामध्ये जर असेल तर निश्चितपणे आम्ही जे साध्य करू इच्छितो तर ते निश्चितपणे साध्य होईल आणि सर्वांचं असं सहकार्य असावं आणि हे जे काही सर्व आता पथनाट्य वगैरे या ठिकाणी सादरीकरण होत आहे याचा निश्चितच जनमानसावरती खूप मोठा परिणाम होतो आणि चांगली जनजागृती होते आणि याच्यात जे पोलिसांना सहकार्य मिळतं याबद्दल मी सर्वांचं आणखी मनापासून आभार मानतो। संपर्क करून पोलिसांना संपर्क करा, जेणेकरून नागपूर शहरामध्ये होणारा हा अपराध हा कुठेतरी करत आहे की तुमच्या आजूबाजूला तुमच्या सोबत किंवा इतरत्र ठिकाणी तुम्हाला असे आढळले की महिलांसोबत बालकांसोबत अत्याचार होत आहे किंवा त्यांच्या अमानुष कुठेतरी व्यवहार होत आहे, ह्युमन ट्रॅफिकिंग होत आहे, तर तुम्ही 112 नंबरवर लगेच कळवा। तुम्ही 112 नंबरवर पोलीस 112 नंबरवर कॉल करू शकत नसाल तर वरती की तुमच्या जवळचे जे पोलीस स्टेशन असेल त्याच्यात जा आणि पोलीस स्टेशन मध्ये पोलीस करून ही माहिती पोलीस नक्कीच तुमच्या साथ देतील आणि ज्यांच्यासोबत पण हे घडत आहे त्यांना आपण वाचवू शकू। तर मी नागपूर शहरातर्फे सर्वांचे आभार मानते आणि प्लीज सर्वांनी 112 नंबरवर तुमच्या आजूबाजूला किंवा तुमच्यासोबत काही घडत असेल तर नक्की को मार्गदर्शन किया और उसके पहले जो बहुत ही सुंदर पथनाट्य वायु स्टूडेंट्स के द्वारा किया गया बहुत ही अच्छा है और बहुत ही प्रभावी है, जिससे हमें पता लगता है कि सच में स्त्रियां मुले आजकल अगर ऐसे सेफ नहीं रहेंगे तो हम सबकी एक सामाजिक जवाबदारी है, जिम्मेदारी है, जिसको हम मिलकर स्त्रियों को सुरक्षा कैसे प्रदान करनी है उस पर काम कर सकते हैं। तो इसके लिए जो पुलिस के द्वारा जो मुहिम ली गई है उसका नाम है ऑपरेशन शक्ति, जिसमें ऑपरेशन शक्ति के द्वारा अगर ऐसी लड़कियां कहीं भी फंसी हुई है तो उनको रेस्क्यू करने का काम और रिहाब करने का काम पुलिस के द्वारा किया जा रहा है। लेकिन हम चाहते हैं कि ऐसे केसेस हो ही ना और उसमें सभी जवाबदारी ले, बच्चों से लेकर बड़ों तक। और उसमें क्योंकि हमारे जो ऑटोज रहते हैं उसमें सबसे ज़्यादा ट्रैवल किया जाता है एक जगह से दूसरी जगह तक, और कई बार समय भी रात वगैरह हो जाती है। तो एक अगर आप सब लोगों की तरफ से अगर प्लेज ली जाती है कि हम सभी लड़कियों को कोई भी अगर हमारे ऑटो में बैठते हैं उनको सेफली घर पहुंचाएंगे और अगर उनको कुछ भी दिक्कत होताना दिसत आहे किंवा बाल लैंगिक अत्याचार होताना दिसत